हे पहा, मांडवगण फराटा येथील हे 2 नंबरचे आपले सरकार सेवा केंद्र आहे। या ठिकाणी मात्र शुकशुकाट आहे। या ठिकाणी आधार कार्ड लिंक अथवा होते की नाही याबाबत आपण माहिती घेणार आहोत। नमस्कार, आपल्याकडे KYC साठी काय आधार कार्डची सध्या जी ह्या ठिकाणी झुंबड उडालेली आहे, तर त्यासाठी आपल्याकडे आधार केंद्राची काय योजना आहे का? आपण कोणती कोणती कामे करतो? दाखले कोणते देतो आपण? दाखले नाही काढत आपण. कोणाचा ID वापरतो आपण? नाही नाही, आपलं स्वतःचं CSC ID आपला आहे ना? दुसऱ्याचं का तर सध्या मांडवगण फराटामध्ये तुमच्या माहितीनुसार किती केंद्र चालकांची नोंद आहे असं असू शकतं? नाही सांगता येणार. आपली नोंद आहे ना? हे पहा, यांनी दिलेली माहिती या ठिकाणी मात्र गर्दी नाहीये। असंच आपण प्रत्येक सेंटर चालकांकडे जाऊन माहिती घेणार आहोत। आपण काय कामासाठी आले दादा? KYC करण्याचं. कशाची KYC करायची? आधार याचं लाडक्या बहिणीची. अहो ते तर म्हणतात आमच्याकडे होत नाही। आधारचं काम नाही होत, लाडकी बहीण होती ना. लाडक्या बहिणीची. आधारचे काम नाही. बरं, लाडक्या बहिणीचं काय काम? मग मी आपल्याला तेच माहिती विचारली ना, लाडक्या बहिणीचं आपण काय काम करून देतोय त्या महिलांचं ते सांगा। हां, KYC. बरं, ह्या KYC ला खर्च किती येतो? 100-200 घेतल्याच्या काहींच्या तक्रारी आहेत, तुमच्याबद्दल नाही, पण तो गावात घेतले जातात। आणि शासनाच्या नियमानुसार किती आहे फी? असं कसं आपण केंद्र चालवता? एक तुम्हाला नियम दिलेले असतील ना, किंवा 10 रुपये घ्या, 20 रुपये घ्या, घेऊ नका, किंवा सो खुशीने काय द्यायची ते द्या, काय घ्यायची ते घ्या, असं काहीतरी सूचना असतील ना मीटिंगमध्ये। हे पहा, त्यांनी फी सांगण्यास आपल्याला नकार दिलेला आहे। आता आपण वागेश्वर आपले सरकार सेवा केंद्र आधार सेवा केंद्र 3 नंबर या सेंटरला भेट देत आहोत। हे पहा, या ठिकाणी आपल्याला योजना मिळवण्यासाठी नागरिक हे येत असतात। आपल्याकडे काय काय योजनांचा लाभ मिळतो? सर्व। बरं, आता आपल्याकडे आधार कार्ड जे मोबाईलला लिंक